आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला बरेच जण आपल्या नवीन फॅमिलीसाठी किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी आपल्या घराबाहेर जावं लागतं. मग घरापासून लांब गेल्यावर आपल्याला कुणी नसतं आपलं, पण तिथे आहेत त्या ठिकाणी आपले शेजारी मैत्रिणी यांना एकत्र करून एक फॅमिली तयार करणं, त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने घालवणं, म्हणजे एका साध्या सोप्या क्षणाला सुद्धा एखाद्या पार्टीचं स्वरूप देणं, ह्याला मन फार दिलदार असावं लागतं, हसरं खेळकर असावं लागतं, हो की नाही? अशाच आहेत ऐरोली भागातल्या स्नेहलताई गुरव, ज्यांच्या घरी आज आपण जाणार आहोत. चला गप्पा मारूयात, हसत खेळत छान छान एन्जॉय करूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला. नमस्कार. काय म्हणताय? बस मजेत. मजेत आहात ना? ये शंकरशन ये. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आपल्याला रेसिपीज पाहायच्या आहेत, खवय्येगिरीकडे जायचं, पण त्याच्या आधी गप्पा मारायच्या आहेत. हे कोण तुमचे सगळे नातेवाईकच आहेत का? हा, या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. बर. ही लीना माझी फ्रेंड आहे. बरं, म्हणजे या सगळ्या फ्रेंड्स आहेत बाकी? होय, सगळ्या फ्रेंड. अरे वा वा, छान छान. आपण गप्पा मारूयात आधी आणि मग रेसिपीज कडे बोलूयात, चालेल? चालेल. स्नेहलताईंच्या घरात आपण बसलेलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. त्यांच्या जाऊबाई मैत्रिणी सगळ्याजणी आपल्या सोबत आहेत, मग रेसिपीज कडे बोलूयात, चालेल ना? हो हो. बरं, आधी तुम्ही थंड पेय घ्या. थँक्यू सो मच. खरं तर मी वाट पाहत होतो कधी तुम्ही मला देताय. तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. वा वा, हरकत नाही. माझ्यासाठीच आहे का 4 ग्लास? तुमच्यासाठीच आहे. थँक्यू सो मच. बरं, आपण आधी गप्पा मारूयात. तुमचं संपूर्ण नाव काय सांगा? स्नेहल संतोष गुरव. बरं, काय करता तुम्ही? मी ॲज अ सिनियर अकाउंटंट आहे. जॉब करता? हो, जॉब करते. मी सध्या आदिती हॉस्पिटलमध्ये आहे. बरं, आणि तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो तिकडे? माझं मॉर्निंग 10 to 6 टायमिंग आहे. बरं. आणि मी बाय स्कूटी जाते, त्याच्यामुळे 15 मिनिट्स ट्रॅव्हलिंग आहे. बरं. अरे वा वा. मला ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ वाचतो, त्याच्यामुळे मला असं काही हॅक्टिक वाटत नाही. हेक्टिक वाटत नाही. आणि जवळच आहे काहीच ना? अगदी मुलुंड 15 मिनिट्स आहे. 15 मिनिटात जातो. 15 मिनिटात. आणि मिस्टर काय करतात? ते BST मध्ये ऍडमिन मध्ये. बरं, छान. आणि घरी कोण कोण असतं? माझा मुलगा मोठा आहे. बरं. आणि मुलगी आहे काय करतो 9 वर्षाची. मुलगा BAMS करतोय, लास्ट इयरला येतात. लास्ट इयरला? अरे वा. बरं, छान. आणि ह्या तुमच्या मोठ्या जाऊबाई? हा, या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. इथे ऐरोलीतच आहात. ऐरोलीतच असता? बरं, कशा आहेत तुमच्या धाकट्या जाऊबाई? आम्ही अगदी मैत्रिणीसारख्या वागतो खरं तर. बरं, तुम्ही आहात कुठल्या प्रॉपर, म्हणजे तुमचं सासर कुठलं? आमचं रेवदंड अलिबाग. अलिबाग जवळचं. आणि माहेर? माहेर माझं ऍक्च्युली आहे अलिबागच, पण मी मामाकडे होती खंडाळा लोणावळा. अच्छा. त्याच्यात माझं शिक्षण वगैरे तिकडेच झालं. तिकडे झालं लोणावळा खंडाळा. म्हणजे अत्यंत थंड वातावरण. थंड वातावरण. आता मग एवढ्या उकडाचा त्रास होत असेल, हो की नाही? ह्या सगळ्या मैत्रिणी कशा झाल्या, म्हणजे इथे आल्यानंतर सोसायटीत झाल्या का? हा, सोसायटीमध्ये आम्ही ह्या सगळ्या शेजारी राहायच्या आमच्या, आणि एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही होतो. आणि त्याच्यामुळे आमची मैत्री अशी घट्ट आहे की आम्ही आता फॅमिली आहोत, आम्ही फ्रेंड्स नाही आहेत. बरं, फ्रेंड्स नाही, फॅमिली आहात. फॅमिली आहोत. बरं, तुम्ही सांगा, तुम्ही यांना किती वर्षांपासून ओळखता? मी स्नेहलला गेली 12 वर्ष झालं ओळखतीये. 12 वर्षांपासून? आम्ही अगदी सख्खे शेजारी, एका घराला घर लागून होतो. वा वा, छान. पक्के शेजारी? पक्के शेजारी. पक्के शेजारी एकदम. 12 वर्षातली कुठली अशी स्नेहलताईंसोबतची एखादी खास आठवण तुमच्या फार लक्षात राहिली? 12 वर्षामध्ये सगळ्यात एक खूप चांगली आठवण आहे माझी. मला जेव्हा सेकंड मुलगा झाला होता, जो आता इथे होता, अक्षय, सॉरी श्लोक, तर त्याला
तो जेव्हा 11 मंथचा होता ना, तर त्यावेळेस त्याला फिट आली होती आणि त्याच्या वेळेस तो माझ्या मांडीवर होता. तर तो क्षण असा होता ना की स्नेहल ॲक्च्युली गाऊनवरच होती. तिने त्याला उचललं आणि तिच्या मिस्टरांनी वगैरे पटकन गाडीमध्ये टाकलं आणि तिला पटकन आम्ही परुळेकर हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं आणि ICU मध्ये टाकलं. सगळ्यात जास्त हेल्प तिने मला केली होती. तो क्षण अजून पण आठवला की आमच्या अंगावर काटा येतो, कारण त्यावेळेस कुणाला काही सुचलं नाही, पण मला त्याचे डोळे बघून असं वाटलं की ह्याला फिट आले आणि म्हटलं आता आपण इन्स्टंटली न थांबता फटाफट आम्ही गाडी स्टार्ट केली. तसंच खाली उतरले आम्ही, तर तसंच गाऊनवरती असंच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याला ऍडमिट केलं. नाही, तशा परिस्थितीमध्ये यांची तशी मनस्थिती होणं हे फारच स्वाभाविक आहे खूप. आणि सगळ्यांनी एवढे धावले ना हे लोक, पूर्ण कॉम्प्लेक्स ऍक्च्युली होतं तिकडे, पण सगळ्यात जास्त माझ्या फ्लोअरवर आम्ही सगळेजण होतो, तर ह्या लोकांनी खूप हेल्प केली माझी. आम्हाला ऍक्च्युली नवरा बायकोंना काही समजलं आणि तो ऍक्च्युली पटकन त्याला ट्रीटमेंट मिळाली आणि खूप छान झालं. आज तो तुमच्या समोर ते आणि पुढे छान छानच होत जाईल, कारण त्याचं असं आहे की एवढे छान शेजारी नातेवाईक मैत्रिणी आपल्या सोबत असताना आपल्याला कशाला भ्यायची गरज नाही, हो की नाही. पण तुमच्या धाडसाचं कौतुक आहे, कारण अशा वेळेला काय होतं की आपण काय निर्णय घ्यावा हे आपल्याला कळत नाही. मग तेव्हा तो जो निर्णय घेता आला ना आपल्याला, तर ते फार बरं वाटतं, हो की नाही. वा, मग तुम्ही सगळ्याजणी व्हेज खाता नॉनव्हेज खाता का सगळं, म्हणजे असं काही नाही? काही नॉन व्हेजिटेरियन आहेत, काही व्हेज आहेत. ह्या व्हेजिटेरियन आहेत, ह्या व्हेजिटेरियन आहेत, बाकी आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत. तुम्ही नॉनव्हेज व्हेज दोन्ही खाता. स्नेहलताई, तुम्ही सांगितलं की तुमच्या कोणत्या मैत्रिणी व्हेज खातात, नॉनव्हेज खातात, पण हे जे माझे परम मित्र आहेत ना प्रेक्षक कॅमेऱ्याच्या पलीकडे, ते व्हेजही खातात नॉनव्हेजही खातात, त्यांना सगळं आवडतं. म्हणून आपण आज व्हेजच बनवूया. आज व्हेज करूयात. बरोबर, म्हणजे ते नॉनव्हेज खाणाऱ्यांनाही खाता येतं, हो की नाही. असा सोयीचा मार्ग स्नेहलताईंनी यातनं निवडलेला आहे. आपण आता लगेच रेसिपीजकडे वळूयात. मग आपल्याला परत एकत्र त्या खायच्यात सगळ्यांना. जाऊ नका, चला मग आपण आता लगेच रेसिपीज करूयात. स्नेहलताईंच्या किचन मध्ये आता आपण आहोत. तयारी बहुधा झालेली आहे पहिल्या रेसिपीची. काय या रेसिपीचं नाव आहे? त्याचं आहे चॉकलेट स्माइली. चॉकलेट स्माइली. बरं, मग याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. ह्याच्यासाठी चॉकलेट बार आहे. बरं. आणि बटर, लेमन ज्यूस, बरं, बनाना मॅश केलेलं, बरं, आणि अक्रोडचे आपण तुकडे घेतो तसं, आयसिंग शुगर, ब्रेड तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही स्लाइस करून घेऊ शकतो, आणि बनाना थोडंसं डेकोरेशनसाठी. बरं, चला म्हणजे आज आपल्याला चॉकलेट स्माइली खायला मिळणार, हो की नाही. तयार ना तुम्ही? एकदम. बरं, काय करायला लागतं सुरुवातीला? आता आपल्याला जे बनाना मॅश केलेला आहे त्याच्यात लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस आपल्याला मिक्स करायचा आहे. बरं, ठीक आहे. किती चमचे घ्यायला लागतो लिंबाचा रस? त्याचा आपल्याला चवीप्रमाणे. बरं. आपल्याला जास्त लेमनचं टेस्ट पाहिजे असेल तर 2-3 चमचे अजून एक्स्ट्रा घेऊ शकतो. बरं, ठीक आहे. ही आपली पहिली कृती. बरं, असं काही किती वेळ ठेवावं लागतं का? म्हणजे नाही, असं काही नाही. हा, इन्स्टंट तुम्ही तयारी करून बनवू शकता. म्हणजे ते त्याच्यामध्ये लेमन ज्यूस घातल्या ते मिक्स होतं. हो. म्हणजे मॅरिनेट करायची याला गरज नाही, बरोबर? नाही. बरं, हे आता झालं. ओके, पुढे काय करायचं? आता जो चॉकलेट बार आहे त्याच्यामध्ये बटर मिक्स करून आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करून घ्यायचं. किती टेम्परेचरला? काही नाही, पण 20 सेकंड ठेवलं तरी ते मेल्ट होऊ शकतं. हो, कारण चॉकलेट आणि बटर म्हणल्यावर ते काय लगेच होईल, हो की नाही. बरं, किती घ्यायचं आपल्याला चॉकलेट क्यूब? 2 पुरे. बरं, आणि याच्यामध्ये काय बटर घालायचं? ह्याच्यात बटर घालायचं. मेल्ट झाल्यावर ते आपोआप मिक्स होईलच, नाही का? हो, ते मेल्ट झाल्यावर थोडंसं आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. बरं, 20 सेकंदांवरती ठेवायचं, ते आपोआप मेल्ट होईल. मेल्ट होतो. ओके. वा, म्हणजे चॉकलेट स्माइली साठी लागणारे जे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं ते आता 20 सेकंदात होईल. आणि त्यांनी मगाशी चॉकलेट बटर सोबत मेल्ट करायला ठेवलं होतं, जे झालेलं आहे. म्हणजे आपली 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. एक तर आपण मॅश केलेल्या केळ्यामध्ये लेमन ज्यूस टाकला आणि चॉकलेट बटर सोबत मेल्ट करून घेतलं. पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपल्याला आयसिंग मिक्स करायचं आहे. हो, कसं ते? आयसिंग शुगर आहे. बरं, त्याच्यामध्ये पुढे काय करायचं? ह्याच्यामध्ये आता जे आपण अक्रोड क्रश केलेले आहेत ना त्याचे पण पीसेस टाकायचे. बरं, ते तुम्हाला चवीनुसार जसं आपल्याला आवडतं तसं. बरं, आता मी प्लेट घेते. बरं, पुढे आता जे आपण ब्रेड स्लाइस आहेत त्याला एक स्लाइसला आपण बनाना जे मॅश केलेला आहे विथ लेमन ज्यूस ते लावायचं. आणि दुसऱ्या जो काप आहे दुसरा त्याला आपण ते चॉकलेट मेल्ट केलेलं ते लावायचं. हो, कळलं मला. चॉकलेट जर आपण केळाच्या त्या मिश्रणापेक्षा जास्ती लावलंय ना? म्हणजे आपल्याला टेस्ट प्रमाणे मुलांना चॉकलेट जास्त आवडतं. आणि आपल्या रेसिपीचं नाव चॉकलेट स्माइली आहे ना? चॉकलेट स्माइली. आणि हे दोन्ही आता हे केलं. अच्छा, आता ह्याला आपण सजवायचं. जसं एक कसं ते स्माइली बनवायचंय.
तर आपण त्याला थोडंसं डोळे काढायचे. बर. वा वा वा. आता हे आपण केळं आहे, ह्याचं थोडंसं आपण टॉपिंग सारखं हे करू शकतो. बर. ह्याला आपण पाहिजे तसं आपण डेकोरेट करू शकतो. बर. केळ्याचे काप करून. केळ्याचे काप. वा वा. हे केळ्याचे काप आपण त्याच्यावरती सजवतोय. हो, त्याच्यावर सजवतो शिंगासारखे. हा. पुढे. आणि हे चॉकलेट आणि फ्रूटचं फ्लेवर खूप छान लागतं. बर. चॉकलेट आणि फ्रूटचं फ्लेवर ते एकत्र जर असेल तर एकत्र त्याचं कॉम्बिनेशन. मग आपली चॉकलेट स्माइली तयार झाली. हो, स्माइली. वा वा, फॅन्टास्टिक. चॉकलेट स्माइली तयार झालेली आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट स्माइलीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चॉकलेट बार, बटर, लिंबाचा रस, कुस्करलेलं केळं, आयसिंग शुगर, गोल आकाराचे ब्रेड, अक्रोडचे तुकडे आणि केळं. कृती: प्रथम कुस्करलेल्या केळामध्ये लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यामध्ये चॉकलेट बार आणि बटर घालून ते मायक्रोवेव्ह मध्ये 20 सेकंदासाठी वितळून घ्यावं. या वितळलेल्या मिश्रणामध्ये आयसिंग शुगर आणि अक्रोडचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावं. गोल आकारात कापून घेतलेल्या पहिल्या ब्रेडला कुस्करलेलं केळं आणि लिंबाचं मिश्रण लावावं. दुसऱ्या ब्रेडवर चॉकलेट आणि बटरचं मिश्रण लावावं. हे गोल आकारातले ब्रेड एकावर एक ठेवावेत. चॉकलेटचे तुकडे आणि केळ्याच्या चकत्यांचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. चॉकलेट स्माइली आता आपण पाहिली. आता आपल्याला दुसरी रेसिपी करायची. तुम्ही तयार आहात ना? हो, एकदम. काय तिचं नाव आहे? आता आपण कॉर्न कुर्मा बनवणार आहे. कॉर्न कुर्मा. छान. मग याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. त्याच्याबरोबर स्वीट कॉर्न बॉईल केलेले आहेत, दही आहे आणि साखर आणि मीठ चवीप्रमाणे. बरं. तिखट हळद. बरं. आणि गार्निश करायला कॉरिएंडर आहे. बरं. आणि मिरची आणि कांदा पण फोडणीला घालणार आहोत. बरं. कमीत कमी साहित्यामध्ये कॉर्न कुर्मा ताई आपल्याला करून दाखवणार आहेत. काय करायला लागते कृती? पहिले आपण कांदा फ्राय करून घेऊया. काय करायचं आधी? आपण पहिले तेल गरम करून घेऊया. बरं, आता तेल गरम होईपर्यंत मला सांगा, आता किती वर्ष झाली तुम्ही जॉब करताय? मला टोटल 17 इयर्स झाले. अजून पुढे आता कंटिन्यू करणार आहात? नाही, असं काही नाही. आता सध्या मला घरी कंटाळा येतो म्हणून मी. बरं, ठीक आहे, हरकत नाही. पण तुमच्या एक लक्षात आलं का की एकत्र कुटुंब असलंच पाहिजे आणि जर काही कारणांमुळे एकत्र कुटुंबात आपण नसू तर आपण जिथे आहोत तिथे आपलं एक कुटुंब तयार केलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला फार सपोर्ट मिळतो. बरोबर? काय करायचं आता? कांदा परतून घ्यायचा. आता पण कांदा फ्राय करून घेऊ. कांदा जरा तांबूस झालेला आहे आणि आपला परतून झालाय. पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद तिखट टाकायचं आहे. बरं. हळद आणि तिखट घ्या. ते जास्त तिखट नाही करायचं आपल्याला. बरं. तिखट आणि हळद आपण घातलंय. पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये आपण थोडी हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची. बरं. त्याचे बारीक बारीक तुकडे नाही, मोठे केले तुम्ही? हा, कारण हे तिखट मिरची जरा टाकतो ना आपण. बरं, ठीक आहे. तर लांब लांब असेल तर आपल्याला ते दिसायला पण छान दिसतंय. बरं. आणि त्याची चव पण येते. बरं, ठीक आहे. बरं, पुढे काय करायचं? त्याच्यात पण थोडं साखर आणि मीठ टाकूया. साखर आणि मीठ. बरं. एक चमचा. जर साखर आपल्याला कुणाला आवडत नसेल तर त्यांनी नाही घालावी. कारण बऱ्याच वेळेला मसालेदार पदार्थांमध्ये साखर नाही आवडत. पण काहींना ती टेस्ट जरासं आवडते. बरोबर. म्हणजे फोडणीच्या पोह्यातही बरीच माणसं साखर घालतात आणि बऱ्याच जणांना ती आवडत आहे. हो की नाही? तसंच हे आहे. तुम्हाला जर नको असेल साखर तर नका घालू. पुढे काय? आता आपण याच्यामध्ये कॉर्न टाकून फ्राय करून घेऊया. वा. कॉर्न जे आपण आधीच उकडून घेतलेले आहेत. बरोबर? आधीच उकडून घेतलेले. आणि थोडंसं मीठ घातलं होतं उकडताना. थोडंसं चवीला आपण. ठीक. त्याला आपण आता छान परतून घेऊया. बरं. म्हणजे थोडा मसाला कॉर्नला लागला पाहिजे. बरोबर. आता दही घालायला हरकत नाही असं मला वाटतं. हा, आता ह्याच्यामध्ये परतून झालं. घ्या. कॉर्न कुर्मा. हो की नाही? हो, कॉर्न. वा. आणि दही शक्यतो आपण घरी बनवलेला जर असेल तर ते एकदम फ्रेश असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीठ आणि ह्याचं कमी असेल तरी टेस्ट छान लागतं. बरोबर. आता कोथिंबीर वरती अशी भुरभुरली की कॉर्न कुर्मा तयार. क्या बात आहे. वा. गरम गरम फुलकेचं तुमच्याकडे तयार असतील. आता वेळ झालेली आहे जेवणाची, त्याच्यामुळे तुम्ही असं छान कॉर्न कुर्मा त्याच्यासोबत खाऊ शकता. हो की नाही? हो. आता कोथिंबीर लगेच घालायची का?
हो थोडं घ्या. वा, कोथिंबीर घातली की कॉर्न कुर्मा तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या कुर्मासाठी लागणारं साहित्य आणि कृती. कॉर्न कुर्मा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मक्याचे दाणे, दही, साखर, मीठ, तिखट, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हळद, तिखट, हिरवी मिरची, मीठ, साखर, वाफवलेले मक्याचे दाणे आणि दही घालून मिश्रण एकत्र करून वाफवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चॉकलेट स्माइली आणि कॉर्न कुर्मा या 2 मस्त रेसिपीज तुम्ही आम्हाला करून दाखवल्या. आता तिसरी रेसिपी काय आहे? आता आपण थंड पेय असं बनवूया. अरे वा. त्याच्यामध्ये आपण ह्याला नाव दिलं आहे चॉकलेट मिंट. चॉकलेट मिंट. वा वा, तुम्ही आज मी उन्हात आलो याची पुरेपूर काळजी घेताय. म्हणजे आल्याला मला कोल्ड्रिंक दिलं, ते गप्पांच्या नादात मी विसरलो, पण आता काय चॉकलेट मिंट. चॉकलेट मिंट. वा वा, सुपर. काय लागतं या रेसिपीसाठी? त्याच्यामध्ये मिंट मध्ये आपण पुदिना वापरतो. बरं. दूध आहे, आईस्क्रीम, चॉकलेट सिरप, शुगर आणि सब्जा. म्हणजे चॉकलेट एकंदरीत तुमच्या घरात सगळ्यांनाच फार आवडतं. चॉकलेट स्माइली आपण पाहिली आणि आता चॉकलेट मिंट. हो की नाही? चॉकलेट मिंट. काय करायला लागते कृती? आधी आपण चॉकलेट घेऊया. बरं. चॉकलेट सिरप. हा, चॉकलेट सिरप. तुम्ही चॉकलेट बारला पण घेऊ शकता. बरं. ते पण थोडंसं गरम पाण्यात जर मेल्ट केलं तर ते पण चालेल. बरं. चॉकलेट क्यूब किंवा चॉकलेट बार पण तुम्ही घेऊ शकता. आणि समजा बाजारात रेडीमेड मिळतं तेच एखादं चॉकलेट आपण मेल्ट करून वापरलं तर? ते वापरलं तरी चालेल. बरं, ठीक आहे. म्हणजे समजा कधी कधी आपल्या आवडती एखादी असते की नाही चॉकलेटचं, तर म्हणून विचारलं मी. तेही चालतं. बरं, पुढे काय करायचं? आपण थोडंसं याच्यामध्ये पुदिनाचे जे आहे ते टेस्ट साठी आपण घालणार आहोत. मुलं तर असा पुदिना खात नाही, पण तुम्ही जर असं काहीतरी त्यांना मिल्कशेक वगैरे मध्ये बनवून दिलं तर ते नक्कीच पुदिनाचा फ्लेवर त्यांना आवडतो. बरोबर. आणि त्यात आईस्क्रीम असेल तर ते अवॉइड पण नाही करणार. तेच म्हणणार होतं, आता आईस्क्रीम असल्यावर मग काय आपण त्याच्यात शेपू जरी घालून दिला तरी लोकांना आवडेल, मुलांना. हो. तुम्हाला याच्यात थोडंसं आईस्क्रीम घातलं. पुढे थोडंसं साखर घालायची वरून वेगळी. साखर आपल्याला थोडी चवीपुरती, कारण त्याच्यात आईस्क्रीम पण आहे आणि चॉकलेट पण आहे. बरं. आणि दुधाचं काही प्रमाण आहे? नाही, आपल्याला जितके ग्लास बनवायचे त्याप्रमाणे आपण. बरं, ठीक आहे. मला आपण आता ब्लेंड करून घेऊया. बरं. वा, आता पुढे काय करायचं? आपण ह्याला थोडं डेकोरेशन पार्ट घेऊया. बरं, म्हणजे आपलं कृती ऑलमोस्ट संपली आहे का? हो, ऑलमोस्ट संपली. अरे वा, म्हणजे छोट्याशा साहित्यात कमी कृतीमध्ये रेसिपी तयार. आपण थोडंसं पहिला ग्लास डेकोरेशन करूया. बरं. पण असं डेकोरेशन तुम्ही जर केलं ना आणि ते घरात सर्व केलं ना की आपल्याला एक बाहेर खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो ना तसा आपल्याला काहीतरी फील होतो. हो की नाही? कारण हल्ली मुलांना बाहेर जातात तर त्यांना असं पाहिजे असतं की काहीतरी डेकोरेशन पार्ट हवा असतो आणि टेस्ट मध्ये पण थोडंसं असं घरच्या सारखं नाही, थोडंसं. बरोबर. हे तुम्ही पाहिलं का? हे काळजीपूर्वक बघा. ह्याच्यामध्ये काही असं विशेष नाही केलं, त्याला एक रॅन्डम शेप दिला जेणेकरून ते दिसायला छान दिसेल. हो की नाही? फार आवडलं मला हे. काय करायचं पुढे आता? याच्यामध्ये आपण जे ब्लेंडर केलंय वा, आपण जे मगाशी मिश्रण करून घेतलं चॉकलेट सिरप सोबत ते आपण ह्याच्यात घातलंय. पुढे काय करायचं? आता याच्यामध्ये आपण थोडा सब्जा टाकायचा. पोटासाठी फार चांगला असतो नाही का सब्जा? फार चांगला असतो. बरोबर. आणि हा तुम्ही असा साधा मिल्कशेक बरोबर वगैरे जरी खाल्ला. क्या बात है. रेडी. आणि त्याला वरती आता आपण आईस्क्रीम टाकायचं. हो, अरे हा, आईस्क्रीम राहिले नाही का अजून? क्या बात है. तयार. थोडं ह्याला आपण गार्निश करूया. बरं, पुदिन्याचं पान लावून. फॅन्टास्टिक. पटकन तुम्ही लिहून घ्या चॉकलेट मिंट साठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट मिंट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुदिन्याची पानं, दूध, व्हॅनिला आईस्क्रीम,
चॉकलेट सिरप, साखर आणि सब्जा. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये चॉकलेट सिरप घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, व्हॅनिला आईस्क्रीम, साखर आणि दूध घालून हे मिश्रण ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यावं. मॉकटेल ग्लासच्या तळाशी चॉकलेट सिरप लावावं, त्यामध्ये दूध आणि आईस्क्रीमचं मिश्रण घालावं, त्यात वरून सब्जा आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालावा. पुदिन्याच्या पानांचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. ऐरोली मधल्या स्नेहलताईंच्या घरी आज आपण आलो. एवढ्या छान छान रेसिपीज त्यांनी आपल्याला दाखवल्या, शिवाय एवढ्या छान गप्पा मारल्या आणि आता एवढं छान स्माइल करताय. कसं वाटलं तुम्हाला आज आम्ही तुमच्याकडे आलो? मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या घरी आलात म्हणून. नक्की ना? वा वा, इतक्या छान छान रेसिपीज केल्याबद्दल, एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला झी मराठीकडनं ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. अशाच छान हसत राहा आणि तुमचं जे धाडस आहे, इतरांना मदत करायची जी वृत्ती आहे ती अशीच राहू. तुम्हाला त्याचा नक्कीच कुठेतरी छान फायदा होईल, हो की नाही? हो, तुम्हाला आनंद मिळतोच त्याच्यात, प्रश्नच नाही. चला, आजचा भाग आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला, कशा वाटल्या आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा? आणि शिवाय तुमच्याकडे जर आम्हाला देण्यासाठी एखादी टिप असेल किंवा रेसिपी असेल तर तेही आम्हाला पाठवा. या सगळ्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. स्नेहलताईंनी आपल्यासाठी केलेले हे 3 पदार्थ आपल्या समोर आहेत. त्यांची फॅमिली आपल्या सोबत आहे. खरं तर संख्येच्या मानाने पदार्थ थोडे कमी आहेत, पण हरकत नाही, आम्ही ऍडजस्ट करू. आता एक छानसा आपण एक फोटो काढूयात, कारण एवढं छान कुटुंब एकत्र आलंय. आपण जरा काढूयात फोटो. व्हेरी गुड. 1 2 3 स्माइल प्लीज. क्या बात आहे. आता आम्ही सगळे मिळून हे सगळं खातो, कारण भुकेची वेळ झालेली आहे आणि मला भूक लागलेली आहे. तुम्ही घ्या निरोप. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे.